हाय, माझं नाव आहे मानसी आणि सध्या मी जर्मनीमध्ये राहते आहे. तुम्हाला असं कधी प्रश्न पडला आहे का की एखादी गोष्ट म्हणजे वाईट गोष्ट तुमच्यासोबतच का घडती आहे, तुम्हालाच का एवढे संकट येत आहेत? तर जर तसं काही असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कित्येक वेळा असं होतं ना की आपण विचार करतो, अरे यार पण मीच का, मलाच का हे एवढे संकट येतात? तर त्याचं एकदम सिंपल उत्तर आहे, ज्याच्यामध्ये ते संकट झेलण्याची कॅपॅसिटी असते, ज्याचे खांदे मजबूत असतात त्यांनाच फक्त संकट येतात आणि बाकी कोणालाच येत नाही. जेव्हाही तुमच्यावरती संकट आलं तेव्हा नेहमी असा विचार करत जा, पॉझिटिव्ह विचार करत जा की तुमच्यामध्ये काहीतरी कॅपॅसिटी असेल म्हणून तुम्हाला ते संकट आलंय. आपले आई वडील आपल्याला जेव्हा पण काही ओझं देतात तेव्हा ते विचार करतात की आपल्या बाळाची कॅपॅसिटी आहे का तेवढी, आणि जर नसेल तर ते एका म्हणजे जो मोठा भाऊ किंवा मोठी बहीण असेल त्यांना देतात आणि जो लहान असेल त्याला म्हणतात की बाबा तू नको उचलू. तर तसंच काहीसं आहे, जेव्हा आपल्यावरती काही प्रॉब्लेम्स येतात किंवा आपल्याला थोड्याफार काही संकटांना सामोरं जावं लागतं, त्यावेळेला असा विचार करायचा की परमेश्वराने आपल्याला हे संकट दिलेलं आहे कारण की आपल्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे, ते आपण हँडल करू शकतो. याच ठिकाणी जर एखाद्या कमजोर व्यक्तीला तसंच काही प्रॉब्लेम मिळाला तर तो व्यक्ती कोलमडून जाईल, बरोबर? म्हणून जेव्हा पण काही प्रॉब्लेम्स येतात तेव्हा त्याच्यात पॉझिटिव्ह विचार करायचा की ठीक आहे, माझ्याकडे तेवढी कॅपॅसिटी आहे ती हँडल करण्याची आणि त्यामुळे माझ्याकडे तो प्रॉब्लेम आलेला आहे. आणि आता